नमस्कार, मी पूनम मॅकेटिस 3D न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। शिवसेनेच्या लोहा तालुका प्रमुखाला पोलीस निरीक्षकांनी मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेनेचे तालुका प्रमुख अवैध धंद्यांविरुद्ध निवेदन देण्यासाठी लोहा पोलीस स्थानकात गेले होते। याच दरम्यान मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आलाय। शिवसेनेच्या लोहा तालुका प्रमुखाला मारहाण झाल्याची तक्रार शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे। शिवसेनेचे तालुका प्रमुख अवैध धंद्याविरुद्ध निवेदन देण्यासाठी गेले असता लोहा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकांनी त्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे। या प्रकरणी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन पोलीस निरीक्षक चिंचोलकर यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। तसेच चिंचोलकर यांची तात्काळ बदली करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे। पीआय मला काय पीआयने काही असं म्हणजे बरोबर उत्तर दिलं नाही आणि आळवाच भाषेमध्ये हे केल्यामुळे मी तिथून फटकून निघून आलो त्या पहिले स्टेप। नंतर मग मी एक 20 तारखेला काहीतरी निवेदन दिलं बा हे बंद करा म्हणून, तुम्ही बंद करा म्हणून केलं। तर मग 20 तारखेला 22 तारखेला लगेच माझ्या घराला कुलूप लावायची त्याने जोड लावली फायनान्स मार्फत। बरं लावलं तर लावलं, त्याचा काही विषय नाही, पण 22 तारखेला कुलूप लावल्याच्या नंतर लगेच मग 2 दिवसांनी मी ते पेमेंट काय ते हे करून ते सेटलमेंट करून हे करून त्याला माहितच नाही ते हे झालेलं, समजा पैसे भरलेले, समजा त्यांनी लगेच त्या फायनान्सवाल्याला बोलून घेऊन माझ्यावर डबल गुन्हा दाखल केला। म्हणजे ह्यांनी माघारीच म्हणजे लॉक तोडलं वगैरे वगैरे काहीतरी करून म्हणजे ते फासगे नावाचे काहीतरी रिटायर्ड DSPच्या मार्फत माझ्यावर केस गुन्हा दाखल केला। पीआयने मला गोडीनं बोलून घेतले पोलीस स्टेशनला आणि डायरेक्ट मारहाणच सुरू केली। तू माझ्या विरोधात गुन्हा दाखल करतोस का? मी 1 कोटी रुपये देऊन मी तर बदली करून घेतलो काय? हे तुमच्या अशा तक्रारी ऐकून घेण्यासाठी इथं बदली केलो काय? अशा बऱ्याच SP ला मी 1 कोटी देऊन आलो, मी खासदाराला माझा हप्ता चालू आहे, माझा आमदाराला हप्ता चालू आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला इतका अपमानित केलं, मला पाया पडायला लावलं, मला म्हणजे समाजामध्ये मला तोंड काढायला सुद्धा माझी जागा राहिली नाही अशा पद्धतीत मला त्यांनी अपमानित करून मला हे केलेलं आहे। पण तो काल जो प्रकार झाला आहे चंद्रकांत क्षीरसागर याचा, चंद्रकांत क्षीरसागर हा सराईत आरोपी आहे। हा वारंवार गुन्हे करतो आणि याच्यावर आतापर्यंत पोलीस स्टेशन लोहा आहे ते 4 गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामध्ये रेती चोरीचा गुन्हा आहे, शस्त्र अधिनियमाचा गुन्हा आहे, हत्याराचा, बेकायदेशीर जमवणे, दंगल करणे, जबर मारहाण करणे, विटंबना करणे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणे, अशा प्रकारचे महत्वाचे आणि गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत। आणि ह्या गंभीर गुन्ह्याची दखल घेऊन आम्ही त्याच्यावर तडीपारचा प्रस्ताव पाठवलेला आहे। तडीपारचा प्रस्ताव गेल्यामुळे आणि ह्या गुन्ह्यात आम्ही दाखल केल्यामुळे तो चिडून जाऊन आमच्या विरोधात अलिगेशन करत आहे आणि ह्या कोणत्याही गोष्टी म्हणजे तथ्य नाही। काल तो व्यक्ती याच्या वडिलाचं याचं घर आहे त्याला महिंद्रा फायनान्स कंपनीने सील मारलेलं होतं, मान्य कोर्टाच्या आदेशाने सील केलं होतं। पोलीस प्रोटेक्शन पैसे भरून त्यांनी सील केलं, या भागदाराने ते सील तोडून टाकलं म्हणून त्यांनी सील तोडलं म्हणून आमच्याकडे तक्रार दिली, त्याच्यावरून गुन्हा दाखल झाला। यावरून पोलिसांना त्याने हुजतबाजी केली। पोलीस घटनास्थळ करायला गेले असता मला फोन करून हुजतबाजी केली की बाबा तुम्ही आमच्या घरी पोलीस काऊन पाठवले, गुन्हा दाखल काऊन केला, मला फिर्यादीचे नाव सांगा। आणि त्याला मारहाण करण्याचा प्रश्न नाही, तो स्वतःहून पोलीस स्टेशनला गुन्ह्याची माहिती घेण्यासाठी आला। त्याला माहिती देत असता तो आपल्या नेहमीच्या चारीरवीपणामध्ये उद्धटपणामध्ये बोलत होता आणि त्याचं काल फेसबुकचं अकाउंट चेक केला असता त्याच्यामध्ये तो तलवार घेऊन फोटो त्याचे दिसले। त्याच्यावरून आमच्या पोलीस स्टेशनचं जे निवडणूक संबंधाने सोशल मीडिया कंट्रोलिंगचं जे सेल आहे PSI नाईक साहेब यांनी। ब्युरो रिपोर्ट 3D न्यूज नांदेड। नमस्कार, 3D न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। 3D न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर 3D न्यूज मध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे। तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या 3D न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा।